गुड मॉर्निंग. आपण थर्मोडायनॅमिक्सचं थर्ड लेक्चर आत्ता स्टडी करतो आहे. थर्मोडायनॅमिक्सचं लेक्चर नंबर थर्ड. थर्मोडायनॅमिक्स लेक्चर नंबर थर्ड. आत्तापर्यंत आपण काय बघितले बघा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सिस्टीम, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टीम, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. त्या प्रॉपर्टीजमध्ये आपण कुठल्या बघितले बघा. फर्स्ट बघितली आपण कुठली, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि सेकंड कुठली बघितली, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आपल्याला एक्झाममध्ये काय केलं जातं बघा, एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे जे काही एक्झाम्पल्स असतील त्या एक्झाम्पल्सवरती क्वेश्चन विचारला जातो. विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी और विच ऑफ द फॉलोइंग इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता बघा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे कुठली असेल, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे कुठली बघा. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशाला म्हणायचं, ए प्रॉपर्टी विच डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर. तुमचा मॅटर जो असेल त्या मॅटरच्या अमाऊंटवरती जी प्रॉपर्टी डिपेंड असेल ती म्हणजे कुठली असणार, तुमची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार. त्याला आपण शॉर्ट ट्रिकमध्ये लक्षात कसं ठेवलं, EAM. EAM इंडिकेट्स, E स्टँड्स ॲज एक्सटेन्सिव्ह, A स्टँड्स ॲज अमाऊंट, M स्टँड्स ॲज मॅटर. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कोणाला म्हणायचं, ए प्रॉपर्टी विच डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुठली असेल, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुठली असेल, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज दोज विच इज इंडिपेंडंट अपॉन, कशावरती इंडिपेंडंट असेल, इंडिपेंडंट अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर. किंवा इंटेन्सिव्ह, I स्टँड्स ॲज इंटेन्सिव्ह, N स्टँड्स ॲज नॉट, A स्टँड्स ॲज अमाऊंट, M स्टँड्स ॲज मॅटर. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशावरती डिपेंड नाही आहे, अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड नाही आहे, ती म्हणजे कुठली असेल, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असेल. आजच्या लेक्चरला हे दोन गोष्टी सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश काय बघा, की काय मला काल मुलांनी काही क्वेश्चन्स केले की सर एक्झाम्पल तर तुम्ही जे सांगितले 4-5 एक्झाम्पल एक्सटेन्सिव्हचे सांगितले, इंटेन्सिव्हचे सांगितले, पण आम्ही ते एक्झाम्पल लक्षात कशी ठेवायची की माझ्या इमिडिएटली जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला, एक्झाममध्ये जर क्वेश्चन विचारला तर इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी हे इमिडिएटली आम्ही आयडेंटिफाय कसं करणार. तर ते आयडेंटिफाय कसं करायचं आहे बघा. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी कुठली तुमची इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. आता बघा, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशाला म्हणायचं, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी तुम्ही आयडेंटिफाय कसं करणार, जर एक्सटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ह्या दोघांचा जर रेशो घेतला असेल तर, म्हणजे ह्या दोघांचा रेशो जर येत असेल तर फायनली ती प्रॉपर्टी कशामध्ये जाणार, तुमची इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये कन्वर्ट होणार. ती प्रॉपर्टी कशामध्ये कन्वर्ट होणार, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये कन्वर्ट होणार. कशी होते बघा, समजा मी एक्झाम्पल घेतलं डेन्सिटीचं. आता हे कुठलं एक्झाम्पल आहे, डेन्सिटी म्हणजे काय, डेन्सिटी हे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी की एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आयडेंटिफाय कसं करायचं बघा. ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी का एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, डेन्सिटी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी की एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशी आयडेंटिफाय करायचं बघा. मी इथं काय घेतलं, मास नावाची टर्म घेतली, डिवायडेड बाय काय घेतलं, तुमचा व्हॉल्यूम घेतला. बघा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड आहे. ठीक आहे. आता सुरुवातीला मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं की 100 ग्रॅम घेतलं त्यावेळेचं मास वेगळं असेल, नंतर मी 200 घेतलं मास चेंज झालं. लक्षात येते का बघा. व्हॉल्यूम 1000 ml घेतला त्यावेळेचा व्हॉल्यूम डिफरंट असेल. समजा नंतर मी 2 लिटर घेतला त्यावेळेचा व्हॉल्यूम डिफरंट असेल. मग असं जर येत असेल तर ही कुठली प्रॉपर्टी असणार, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असेल. मग आपल्या लक्षात काय येते बघा, की जर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो घेतला, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो म्हणजे तुम्हाला कुठली प्रॉपर्टी मिळणार आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मिळणार. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो घेतला म्हणजे एक्सटेन्सिव्ह डिवायडेड बाय एक्सटेन्सिव्ह असेल तर ती कुठली प्रॉपर्टी असेल, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असेल. याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण आत्ता बघतोय, त्याच्यामध्ये आपण डेन्सिटी नावाचं एक एक्झाम्पल घेतलं आहे. आणखीन जेवढे आपण एक्झाम्पल नोट डाऊन केले तुमच्या नोट्समध्ये त्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे आणखीन काही एक्झाम्पल्स असतील का ते पण तुम्ही क्लिअर करा. एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्हचे आणखीन काही एक्झाम्पल्स असतील का ते पण क्लिअर करा. फक्त लक्षात ठेवा, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये काय डिफरन्स आहे, एक्सटेन्सिव्हचा जर रेशो घेतला असेल तर तो फायनली मला काय मिळणार आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मिळणार. हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढं काय बघा, की एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्हचे एक्झाम्पल्स काय असतील, एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे एक्झाम्पल्स काय असतील. पाहिजे तर मी ते एक्सटेन्सिव्ह नाव टाकतोय, एक्सटेन्सिव्ह, कारण एक्झाममध्ये ते टोटली फोकस करतात याच्यावरती. एक्झाममध्ये क्वेश्चन याच्यावरती भरपूर वेळेस ते क्वेश्चन्स विचारतात एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीवर. त्याच्यामुळे तुम्हाला डेफिनेटली माहिती असायला पाहिजे की इमिडिएटली एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशाला म्हणायचं आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशाला म्हणायचं. ठीक आहे. आता जेवढ्या एनर्जीच्या टर्म असतील, कुठल्या टर्म असतील,
एनर्जीच्या टर्म असतील, आता एनर्जीच्या टर्म कुठले ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण या थर्मोडायनॅमिक्समध्ये आपल्याला एनर्जी चेंजेसचा स्टडी करायचा आहे, हीट चेंजेसचा स्टडी करायचा आहे, त्याच्याबद्दल काही ऑप्शन नाही आहे. आता बघा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये पहिली गोष्ट कुठली, जेवढ्या एनर्जीच्या टर्म्स असतील ऑल दिस टर्म्स आर इंडिकेटेड ऑर रिप्रेझेंटेड बाय यूजिंग द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्या सगळ्या कशामध्ये जाणार, जेवढ्या कशाच्या टर्म असतील, एनर्जीच्या टर्म असतील, हीटच्या टर्म्स असतील, ऑल दिस टर्म्स किंवा ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ते सगळे कोणाचे एक्झाम्पल्स असतील, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे असतील. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये काय बघा, डेफिनेटली हे फक्त आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखे एक्झाम्पल्स आहेत की जे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे आहेत. कॉन्सन्ट्रेशनच्या जेवढ्या टर्म्स असतील इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये, काय कॉन्सन्ट्रेशनच्या जेवढ्या टर्म्स असतील, ऑल दीज टर्म्स आर कन्व्हर्टेड इंटू इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. परत कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय, हे कोणी कन्फ्युजन करून घेऊ नका. कॉन्सन्ट्रेशनमध्ये कोण आलं बघा, मोलॅलिटी. मोलॅलिटी इज ऑल्सो द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे, मोलॅरिटी इज ऑल्सो द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नॉर्मॅलिटी इज ऑल्सो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मोल फ्रॅक्शन इज ऑल्सो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मला फक्त तुम्हाला काय सांगायचं आहे की ज्या टर्म कॉन्सन्ट्रेशन रिप्रेझेंट करत असतील, ज्या टर्म काय करत असतील, कॉन्सन्ट्रेशन रिप्रेझेंट करत असतील, त्या टर्म सगळ्या कुठल्या असणार आहे, तुमच्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार. आता ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणून काम कसं काय करतात, त्याचं एक एक्झाम्पल बघा. आता मी काय केलं, एक सोल्युशन घेतलं आहे, सोल्युशन घेतलं, त्याची काहीतरी मोलॅरिटी किंवा मोलॅलिटी आपण फिक्स केली आहे. मोलॅलिटी त्याची फिक्स आहे, जेवढा व्हॅल्यूम असेल तेवढा. आता मी काय केलं बघा, याच्यातून स्मॉल अमाऊंटमध्ये जर मी सोल्युशन बाहेर काढून घेतलं तर त्याची मोलॅलिटी किंवा मोलॅरिटी चेंज होणार नाही आहे. जास्तीत जास्त 50% मी डिवाइड करून घेतलं, 50% डिवाइड करून घेतलं. बघा हा झाला तुमचा अमाऊंट ऑफ मॅटर. हा कोण झाला, अमाऊंट ऑफ मॅटर, जो काय आपण सिलेक्ट केला तो. त्याच्यामधून मी स्मॉल क्वांटिटीमध्ये जर त्याला सेपरेट आउट करून घेतलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज व्हायचा काय संबंध आहे. किंवा याला मी 2 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं, इकडे 50% सोल्युशन इकडे सेपरेट केलं, 50% सोल्युशन इकडे सेपरेट केलं. 50% जे काही सेपरेशन आपण सोल्युशनमध्ये दाखवतो ते पण तुम्हाला काय आयडेंटिफाय करणार आहे की देर इज नो एनी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. जर कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नसेल तर डेफिनेटली ती प्रॉपर्टी कुठली असणार आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, कारण ती अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड नाही आहे. म्हणजे ती कशावरती डिपेंड नाही आहे, कशावरती डिपेंड नाही आहे, अमाऊंट ऑफ मॅटर जे तुमचं आहे त्याच्यावरती ती प्रॉपर्टी डिपेंड नाही. म्हणून लक्षात ठेवा, कॉन्सन्ट्रेशनच्या जेवढ्या टर्म्स असतील ऑल दीज टर्म्स आर कन्व्हर्टेड इंटू इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा लक्षात येते का कॉन्सन्ट्रेशनच्या बाबतीमध्ये. आणखीन एक ॲडिशनल पॉईंट म्हणजे तुमचा काय असणार आहे, pH. जे काही सोल्युशनचा pH असतो तो pH पण तुमचा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणून काम करतो. बघा 2 ml सोल्युशन घ्या, 5 ml सोल्युशन घ्या, वॉटरचं घ्या, तुम्ही वॉटर घ्या, 1000 लिटर वॉटर घ्या. आता मोठमोठे जे काही वॉटर स्टोअर करून ठेवलं जातं त्याचा pH जर बघितला स्मॉल अमाऊंटमध्ये, आता सगळ्याच वॉटरचा जर टेस्टिंग करायचं म्हणलं तर आता आपण जे काही पिण्यासाठी पाणी वापरतो, कशासाठी वापरतो बघा, जे काही पाणी तुम्ही वापरता, ठीक आहे. आता मग तुमच्या इथं काही तळ्यातून पाणी येत असेल किंवा काही मोठ्यात असल्या टाके वगैरे असतात त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलं असेल तर त्या सोल्युशनचा pH बघतात, म्हणजे स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन. आपण त्याच्यावरती बऱ्याच वेळेस बोललो आहे. pH म्हणजे काय असणार आहे, स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन किंवा निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. मग हे जे वॉटर तुम्ही वापरता त्या वॉटरचं जर कधी टेस्टिंग करायची वेळ आली, तुम्हाला ॲनालिसिस करण्याची वेळ आली, भविष्यात जर तुम्हाला ॲनालिसिस करण्याची वेळ आली तर पूर्ण समुद्रामधलं पाणी कसं चेक केलं जातं, सगळंच घ्यायचं नाही सर, मी सगळं कलेक्ट करणार मग त्याचा pH चेक करणार. स्मॉल अमाऊंटमध्ये जर वॉटर घेतलं तर त्याचा pH डिफरंट येणार, असं काही आहे का. व्हॉल्यूमचा त्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही स्मॉल अमाऊंटमध्ये वॉटर सेपरेट आउट करून घ्या, एका टेस्ट ट्यूबमध्ये वॉटर घ्या, एका बिकरमध्ये वॉटर घ्या, त्याचा pH चेक करा, तो तुम्हाला डेफिनेटली काय सांगणार आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणून सांगणार. तुम्ही 10 mlचं हे बघा, एकच वॉटरचं सॅम्पल आहे, त्याच्यामधून तुम्ही 10 ml वॉटरचं सॅम्पल सेपरेट आउट करून घेतलं आणि त्याच्यामधूनच तुम्ही 1000 ml वॉटर सेपरेट आउट करून घेतलं. हे pH मेजर करण्याचे आपल्याकडे तसे पेपर्स असतात किंवा आता स्टँडर्ड मेथडनुसार जर बघितलं तर हे pH चेक करण्यासाठी pH मीटर्स आलेले आहेत. pH चेक करण्यासाठी कोण आले, मीटर आले, त्याला इलेक्ट्रोड बसवलेला असतो. आपण इलेक्ट्रोडचा स्टडी करणार इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. इलेक्ट्रोड कशाला म्हणतात त्याचा स्टडी आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये करणार आहे. ज्यावेळेस तो इलेक्ट्रोड तुमच्या वॉटरमध्ये डिप केला जाईल तो डायरेक्टली त्या pH मीटरवरती हायलाईट करणार की बाबा त्या सोल्युशनचा pH किती आहे. लक्षात आलं का बघा,
जर असं असेल 100 ml चा पण pH तेवढाच असणार आहे, वॉटरचा 100 ml चा pH पण तेवढाच असणार आहे, 10 ml चा pH पण तेवढाच असेल आणि 1000 लिटरचाही pH तेवढाच असेल. देअर इज नो एनी चेंज इन व्हॅल्यू ऑफ pH इफ वी चेंज द अमाऊंट ऑफ सॅम्पल. ड्यू टू दॅट रिझन दिस टर्म pH इज ऑल्सो कन्वर्टेड इनटू द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये काय घडतं बघा. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये मी काय सांगितलं, एनर्जीच्या जेवढ्या टर्म्स आहेत, एनर्जीच्या टर्म, आता त्या एनर्जीच्या टर्म कुठल्या कुठल्या, कन्फ्युजन करून घेऊ नका. हे सगळे वर्ड 1 बाय 1 आपल्यासमोर येणार आहेत. नाहीतर असं नको व्हायला की सर हे नवीन वर्ड कसं काय येत आहेत. नवीन येत आहेत म्हणजे आपण चॅप्टर नवीन स्टडी करतोय ना. जर सोल्युशनमध्येच आपण असतो किंवा सॉलिड स्टेटचा स्टडी करत असतो तरी नवीन वर्ड याचा काय संबंध होता. थर्मोडायनॅमिकचा स्टडी करतो म्हणजे नवीन काहीतरी स्टडी करायला पाहिजे. त्या 4-2 वर्ड किंवा ते नवीन जे काही शब्द असतील ते आपल्याला रिमाइंड करून घेणं गरजेचं आहे किंवा समजून घेणं गरजेचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे, याचा आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहे. ठीक आहे. आता एनर्जीच्या कुठल्या टर्म आहेत बघा. पहिली टर्म मी दाखवायला लागलो एंट्रॉफी नावाची. कशाला म्हणायचं माहिती नाही, फक्त लक्षात ठेवा. जे मी तुम्हाला इथे रिप्रेझेंट करतो त्यांची फक्त नावं लक्षात ठेवा. दिस ऑल आर द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. सेकंड इज व्हॉट, एन्थाल्पी. सेकंड कुठली आहे तुमची, एन्थाल्पी. थर्ड कुठली आहे बघा, गिव्स फ्री एनर्जी. तिघांचा स्टडी करायचा, एंट्रोफी, एन्थाल्पी, गिव्स फ्री एनर्जी. हे ऑल तिन्ही टर्म्स आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. आत्ता फक्त नावं लक्षात ठेवा. हे एनर्जीशी रिलेटेड कसं काय आहेत, हे तिघंजण एनर्जीशी रिलेटेड कसं काय त्याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. आत्ता फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, सिंपल गोष्ट शिकवत असताना लक्षात काय आलं, एक्सटेन्सिव्ह स्टार्ट होतो ई पासून, एनर्जी स्टार्ट होते ई पासून. एक्सटेन्सिव्ह एनर्जी लक्षात आलं का बघा. दोघांचं इनिशियल काय आहे, ई अँड ई आहे. त्याच्यावरून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण हे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. 4 दिवस लक्षात ठेवलं नंतर रिमाइंड करायचं किंवा नंतर ते लक्षात ठेवायचं असं करायचं नाही. कायमस्वरूपी ते आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी ट्रिक्स असतात, त्या आपण ॲनालिसिस करायच्या, त्या आपण फाइंड आउट करायच्या. आता एक्सटेन्सिव्हचं एक्झाम्पल, एनर्जीच्या जेवढ्या टर्म आहेत, ऑल दिस टर्म इंडिकेट्स द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. लक्षात येते का बघा. एक्सटेन्सिव्हच्या एनर्जी नावाच्या टर्म, एनर्जी किंवा हीटच्या ज्या टर्म असतील त्या सगळ्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणून काम करतील. आता बघा, एक्झाममध्ये ते क्वेश्चन्स कशा विचारतात, कन्फ्युजन कसं होतं मुलांचं, मुलं मिस्टेक कुठं करतात ते एकदा समजून घ्या. की माझ्याकडे दिलेलं सोल्युशन आहे मोलाल सोल्युशन आहे, किंवा आपण त्याला काय म्हणूया, मोलॅलिटी. चालेल का बघा. ठीक आहे. आता कॉन्सन्ट्रेशन नावाच्या टर्मच्या पाठीमागं जर असा वर्ड तुम्हाला दिसत असेल, कॉन्सन्ट्रेशनच्या जे काही टर्म असतील, मोलॅरिटी असेल, ह्या टर्म जे असतील त्याच्या पाठीमागं जर तुम्हाला असा मोलाल नावाचा शब्द दिसत असेल तर तो वर्ड काय इंडिकेट करणार आहे की द नंबर ऑफ मोल्स हे तुमचे कॉन्स्टंट आहेत. तो काय सांगणार, नंबर ऑफ मोल्स कसे आहेत तुमचे, कॉन्स्टंट आहेत. लक्षात ठेवा. तो काय सांगणार, जे काही नंबर ऑफ मोल्स तुमचे असतील ते काय असणार आहेत म्हणतो, तो कॉन्स्टंट आहेत तो म्हणतोय. बघा काय घडतं ते. आता आपण मोलालचा स्टडी केला आहे बघा, की तुमचा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट हे इक्वल टू एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट अँड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. हे केव्हा असू शकतं, इफ द गिवन सोल्युशन इज 1 मोलाल. हे तुम्ही मला त्यावेळेस सांगितलं आहे. 1 मोलाल म्हणजे काय असेल, गिवन सोल्युशन कंटेन्स ओनली 1 नंबर ऑफ मोल. दिलेलं सोल्युशन फक्त काय करत असेल, एकच मोल कंडक्ट करत असेल तर दिस सोल्युशन इज कॉल्ड ॲज मोलाल सोल्युशन. त्याला आपण काय म्हणणार आहे, मोलाल सोल्युशन म्हणणार. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे की कॉन्सन्ट्रेशन नावाच्या टर्मच्या पाठीमागं जर मोलाल हा वर्ड दिसत असेल तर दिस प्रॉपर्टी गेट कन्वर्टेड इनटू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर ती प्रॉपर्टी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणून कन्वर्ट होणार आहे. कन्फ्युजन काय होतं बघा, की कॉन्सन्ट्रेशनच्या जेवढ्या टर्म आहेत, आत्ता मी तुम्हाला काय सांगितलं, कॉन्सन्ट्रेशनच्या जेवढ्या टर्म याच्यामध्ये तुम्ही आणखीन 2 ॲड करा, वेट बाय वेट किंवा मास बाय मास, पर्सेंटेज मास बाय मास आणि पर्सेंटेज व्हॅल्यूम बाय व्हॅल्यूम.
V/V एक आपण कॅल्क्युलेट केलं होतं अँड M/M एक कॅल्क्युलेट केलं होतं. म्हणजे पर्सेंटेज बाय मास आणि पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम ह्या दोन टर्म आपण कॉन्सन्ट्रेशनच्या स्टार्ट करत असताना सोल्युशनमध्ये त्या दोन टर्म मी तुम्हाला एक्सप्लेन केलेत. पाहिजे तर तुम्ही तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये ते मी काय सांगितले ते. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, कॉन्सन्ट्रेशनच्या कुठल्याही टर्मच्या पाठीमागं जर मोलार किंवा मोलार वर्ड दिसत असतील, दिस प्रॉपर्टी गेट कन्वर्टेड इंटू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर ती प्रॉपर्टी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये कन्वर्ट होणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बघ, एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये एवढं सफिशियंट आहे. ह्या टर्म ज्या काय असतील आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहेत. प्रत्येकाचा एक एक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. एन्ट्रोपी काय असेल, एन्थॅल्पी काय असेल, गिब्स फ्री एनर्जी काय असेल, ह्या प्रत्येकाचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार. त्याच्याबद्दल काही शंका मनात ठेवू नका, फक्त हे नावं लक्षात ठेवा. आता बघा, प्रॉपर्टीजचा स्टडी झाला, सिस्टीमच्या कशाचा स्टडी झाला, प्रॉपर्टीजचा स्टडी आपण केला. आता नेक्स्ट पॉईंट कुठला असणार आहे, हे जे काही एक्झाम्पल्स असतील हे शिकव. आत्ता मी जे काही तुम्हाला इथे नोट डाऊन केले होते स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुमच्या नोट्समध्ये त्यांना ॲड करा. आता बघा, आपल्याला काही प्रोसेसचा स्टडी करायचा आहे. कशाचा स्टडी करायचा आहे, प्रोसेसचा स्टडी करायचा आहे. प्रोसेसमध्ये काय घडतं बघा, प्रोसेस कुठल्या असतात आणि त्या प्रोसेसचा स्टडी का करायचा. प्रोसेस म्हणजे काय ते अगोदर समजून घ्या. थर्मोडायनॅमिक्समध्ये प्रोसेस म्हणजे नेमकं काय असतं, प्रोसेस म्हणजे काय असतं बघा. आता काय होतं प्रोसेसमध्ये, नेमकं काय होतं, तुमची एक सिस्टीम आहे. कोण आहे सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, कन्व्हर्जन होतं. सिस्टीमचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. ट्रान्सफॉर्मेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं, सिस्टीमचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं. म्हणजे सिस्टीम एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जाते. कशी जाते बघा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सिस्टीम फ्रॉम, ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, वन स्टेट और वन फेज टू अनदर फेज, वन फेज टू अनदर फेज, वन फेज टू अनदर फेज. ट्रान्सफॉर्मेशन होतं म्हणजे काय बघा, ही एक सिस्टीम आहे, ही सेकंड सिस्टीम आहे. एका सिस्टीमचं दुसऱ्या सिस्टीममध्ये कन्व्हर्जन होतं. हे जे काही घडतं त्याला प्रोसेस म्हणायचं. हे जे काही चेंजेस घडतात त्याला आपण काय म्हणणार, प्रोसेस म्हणणार. कशाला म्हणायचं प्रोसेस, ए ट्रान्सफॉर्मेशन ऑफ, कोणाचं ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सिस्टीम फ्रॉम वन फेज टू अनदर फेज. दिस ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज प्रोसेस. त्याला काय म्हणायचं, प्रोसेस म्हणायचं. आपल्याला हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, सिस्टीम अँड प्रोसेस, कारण सगळा चॅप्टर तुमचा सिस्टीम आणि प्रोसेसवरतीच चालणार आहे. ठीक आहे, बघूया. हां, प्रोसेस लक्षात आलं का बघा. एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये सिस्टीम कशी जाते ते इंडिकेट करणं किंवा त्याचा स्टडी करणं म्हणजे काय असणार आहे, प्रोसेस असणार आहे. ठीक आहे. आता त्या प्रोसेसमध्ये काय घडतं, त्या प्रोसेसचे टाईप्स आपल्याला स्टडी करायचे. टाईप्समध्ये कुठले कुठले टाईप्स असतील बघा. पहिले आहे तुमचा हे बघा, टोटली प्रोसेस तुमची कशावरती चालणार आहे, व्हेरिएबल्सवरती चालणार आहे. व्हेरिएबल्स कोणाला म्हणायचं, व्हेरिएबल्स कोणाला म्हणायचं, व्हेरिएबल्स म्हणजे कोण असतील, जे सिस्टीमला एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये घेऊन जातील ते कोण झाले, तुमचे व्हेरिएबल झाले. त्याला आपण कोण म्हणतोय, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स अँड टेम्परेचर. दीज फोर आर द व्हेरिएबल्स. याला काय म्हणणार आहे आपण, व्हेरिएबल्स म्हणणार आहे. आता हे चेंज होत आहेत, म्हणजे एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये तुमच्या सिस्टीमला घेऊन जातात. म्हणजे एवढेच फक्त व्हेरिएबल्स आहेत का, नाही, तुमच्याकडे आणखीन पण व्हेरिएबल्स आहेत. आता एनर्जी घ्या, ती पण व्हॅरी होते ना. ठीक आहे, आपण ज्या त्यावेळेस त्याचा स्टडी करूया. आत्ता एवढे 4 लक्षात ठेवा, 4 पैकी फक्त हे 3 लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे. आता पहिली प्रोसेस कुठली आहे बघा, आयसो थर्मल प्रोसेस. आयसो थर्मल प्रोसेस. सेकंड कुठली आहे, आयसो बारीक प्रोसेस. फक्त केमिस्ट्रीमध्ये शब्दांची मिनिंग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्याच्याकडे हे पोटेन्शियल आलं, कशाचं पोटेन्शियल, इथं काय हो सर, आयसोथर्मल आणि आयसोबारिकमध्ये काय चेंजेस आहेत आपण बघूया. पण हे लक्षात ठेवणं कंपल्सरी आहे की बाबा त्या मिनिंगमध्येच, त्या शब्दामध्येच त्याचं मिनिंग लपलेलं आहे. आयसो कोरिक प्रोसेस. कुठली प्रोसेस आहे बघा, आयसो कोरिक प्रोसेस. फोर्थ वन इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस. नेक्स्ट वन इज रिव्हर्सिबल प्रोसेस.
आता काही लोक इरिव्हर्सिबलमध्ये पण सांगतात, जी एका स्ट्रेट लाईनने घडते. ठीक आहे. आपल्याला IMP कुठले असणार आहेत बघा, आयसोथर्मल, आयसोबारिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक अँड रिव्हर्सिबल. दीज 5 आर द इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ सिस्टीम. आता प्रत्येकाचा मिनिंग लक्षात ठेवायचा, एकेका लाईनमध्ये प्रत्येकाची मिनिंग लक्षात ठेवायची. कशी लक्षात ठेवायची बघा, की आयसोथर्मलमध्ये काय घडत असेल, आयसोबारिकमध्ये काय कंडिशन असेल, आयसोकोरिकमध्ये काय कंडिशन असेल, त्या सगळ्यांची आपण 1 बाय 1 मिनिंग समजून घेऊया. आता आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय घडतं बघा, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय घडतं हे बघा. आयसो मीन्स, चला इथं क्लिअर करा, कारण तीन प्रॉपर्टी किंवा 3 प्रोसेस ह्या 2 शब्दावरती लक्षात राहणार आहेत. आपण आयसोमॉर्फसचा मिनिंग स्टडी केला, आयसोमॉर्फसचा मिनिंग स्टडी केला आहे बघा. आयसो म्हणजे काय असणार, आयसो मीन्स सेम. आयसो म्हणजे काय असणार, सेम असणार. व्हॉट इज द सेम, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेम बघूया ते. आयसो नंतर कोण, थर्मल. आयसोचा मिनिंग समजला सेम, थर्मलचा मिनिंग समजला, थर्मल इज व्हॉट, थर्मल इज व्हॉट, टेम्परेचर. थर्मल म्हणजे काय असेल, टेम्परेचर असेल. बघा काय घडतं ते मग. आयसो सेम, थर्मल, टेम्परेचर. आयसोथर्मल प्रोसेसचा मिनिंग काय होतं बघा मग, ए प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट इन ए ओव्हरऑल कन्व्हर्जन, इन ए ओव्हरऑल प्रोसेस. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल प्रोसेस. आणखीन एकदा बघा,